नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय योग दिन. सर्वांना आपणाला योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज हा उपक्रम राबवला जात आहे तो जिरवणकर हॉस्पिटल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या समन्वयाने हा उपक्रम राबवला जात आहे. त्यासाठी डॉक्टर क्रांती व्यवहारे मॅडमनी मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आज माझा विषय आहे कोविड-19 म्हणजे हा कोरोना आजार, त्याच्या प्रतिबंधासाठी योग आणि आयुर्वेद. आपल्याला याचा कसा वापर करता येईल त्याबद्दल मी आपल्याला माझ्या अल्पमतीने थोडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शारीरिक आरोग्य, मानसिक शांती, सामाजिक स्थिरता इतकंच नाही तर निसर्गातील समतोल कायम राहण्यासाठी योग आणि आयुर्वेद यांच्याशिवाय पर्याय नाही, हे हळूहळू सर्वांच्याच लक्षात येऊ लागलं आहे. योग आणि आयुर्वेद ही दोन मौल्यवान शास्त्रे, प्राचीन भारतीय परंपरा लाभलेली, याच मातीत रुजलेली, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी, आध्यात्मिक ठेवा जतन करणारी, जीवनाला उदात्त संदेश देणारी, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे संवर्धन करून मोक्षप्राप्ती करून देणारी, संपूर्ण जगभर मान्यता पावलेली अशीच आहे. आजच्या या वैज्ञानिक युगामध्ये औद्योगिक भौतिक प्रगती झाल्यामुळे मनुष्य सुखाच्या मागे धावत आहे. मात्र बहुतेक लोकांचे स्वास्थ्य लोप पावत चाललं आहे. आपली सगळी जीवनशैलीच त्यामुळे बदलून गेली आहे. माणसाच्या जीवनामध्ये ताण, तणाव, संघर्ष वाढत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य सुद्धा नष्ट होत आहे. यालाच सायकोसोमॅटिक डिसीज असं सुद्धा म्हणतात. म्हणजे मानसिक स्वास्थ्य हरवलं जातं आणि मग त्याची लक्षणं शरीरावर दिसू लागतात आणि मग पेशंटला वाटतं की आपल्याला काहीतरी शारीरिक आजार झाला आहे, जो की कुठल्याच औषधाने तो कमी होणारा नसतो. पेशंट फाईल घेऊन दवाखाने फिरत राहतो, कुठेच गुण येत नाही अशी त्याची तक्रार असते. त्यावेळी त्याला तो शारीरिक आजार मुळे नसतोच, तो असतो मानसिक आजार. मानसिक स्वास्थ्य हरवल्यामुळे जेव्हा त्याचं मानसिक स्वास्थ्य ठीक होईल तेव्हाच तो आजार ठीक होणार असतो. तर अशा मानसिक सायकोसोमॅटिक डिसीज आजकाल वाढत चाललेले आहेत. त्यात आता या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्याने मानवाला घरात बसायला भाग पाडला आहे. एरवी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे हा माणूस फिरत होता, पण आता तो त्या कोरोनाने त्याला घरात थांबायला भाग पाडलं आणि त्याचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा हरवलंच. आता उद्या काय होणार, ही साथ कशी थांबणार, दैनंदिन कामकाज व्यवसाय कधी पूर्वपदावर येणार, मुलांची शाळा कॉलेज काय, अशा एक नाही अनेक प्रश्न त्या मानवापुढे निर्माण झालेले आहेत. अशा वेळी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग आणि आयुर्वेदाकडे पाहिलं जात आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी आरोग्य उत्तम असणं आवश्यक आहे. आता आरोग्य उत्तम असणं म्हणजे काय? फक्त रोगांचा अभाव असणं म्हणजे आरोग्य आहे का? तर नाही. WHO आरोग्याची व्याख्या अशी केली आहे, आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक समतोलाची अवस्था, अशी त्यांनी ही व्याख्या केलेली आहे. आणि या आरोग्यालाच पर्यायी एक शब्द आहे स्वस्थ. स्व म्हणजे स्वतः आणि स्थ म्हणजे स्थित राहणे. स्वस्मिन तिष्ठती इति स्वस्थः, म्हणजे आपण स्वतः निर्विकार राहणं म्हणजे स्वस्थ असणं. आयुर्वेदामध्ये या स्वस्थ व्यक्तीची व्याख्या फार चांगल्या रीतीने केलेली आहे. चरक संहितेमध्ये ही व्याख्या आहे, समदोषः समाग्निश्च समधातु मदक्रियः प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. आता याचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. आता पहिलं जे म्हटलं आहे समदोषः. आता दोष म्हणजे काय? जनरली आपण दोष म्हणजे वैतुन्य या अर्थाने आपल्याला हा शब्द माहीत असतो, पण आयुर्वेदामध्ये दोष त्रिदोष ही संकल्पना आहे. वात, पित्त, कफ या तीन दोषावरच पूर्ण शरीराची प्रकृती अवलंबून असते.
वात पित्त कफ प्रकृती असेल, पित्त कफ असेल, दोन दोषांच्या समन्वयाने प्रकृती निर्माण होत असते. त्यातला दोष एखादा जर दोष वाढला तर त्या दोषाचं प्राबल्य होऊन शरीरात आजार निर्माण होत असतात. म्हणून समदोष म्हणजे हे दोष समस्थितीमध्ये असले पाहिजे. आता समाग्निश्च पुढचा शब्द आहे. समाग्निश्च अग्नी सम असला पाहिजे. आता इथे अग्नी म्हणजे काय, तर आपल्याला डायजेस्टिव्ह फायर म्हणून म्हणता येईल. अन्न पचवण्यासाठी लागणारी जी शक्ती आहे, वैश्वानर गीतेमध्ये म्हटलं आहे, तोच जठराग्नी हा समाग्नी. तर याचे सुद्धा 4 प्रकार आहेत. समाग्नी, विषमाग्नी म्हणजे बिघडला तर काय होऊ शकतं. एक चांगला असेल तर समाग्नी, तो बिघडला तर विषमाग्नी, मंदाग्नी आणि तीक्ष्णाग्नी. तीक्ष्णाग्नीमध्ये काय होतं की सारखी भूक लागते, कितीही खाल्लं तरी समाधान होत नाही, सारखी भूक लागते. मंदाग्नीमध्ये अजिबातच भूक लागत नाही, जेवावंसंच वाटत नाही. आणि विषमाग्नीमध्ये जे आहे त्यामध्ये कधी भूक लागते, कधी भूक लागत नाही. आणि समाग्नी म्हणजे व्यवस्थित वेळच्या वेळी भूक लागते आणि अन्नपचन सुद्धा व्यवस्थित होतं. पुढचा शब्द आला आहे समधातू. आता परत धातू म्हणजे काय, आपल्याला मेटल या अर्थाने हा धातू शब्द माहिती आहे. पण इथे धातू म्हणजे धारणात धातवाहा, जे शरीराला धारण करतात ते धातू. आयुर्वेदामध्ये 7 हे धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. या प्रत्येक धातू पासून पुढच्या धातूची उत्तरोत्तर धातू तयार होत असतो. म्हणून पहिले रसधातू चांगला असणं आवश्यक आहे, त्यानंतर त्यापासून निर्माण होणारा रक्तधातू चांगला होईल, असे उत्तरोत्तर सगळे धातू चांगले निर्माण होत असतात. तर हे धातू सम अवस्थेमध्ये असले पाहिजे. त्यानंतर मलक्रिया. मलक्रिया म्हणजे आयुर्वेदाने 3 मल मानलेले आहेत: पुरीश, मूत्र आणि स्वेद. पुरीश म्हणजे मलोत्सर्ग, मलप्रवृत्ती आपल्याला कशी होते. आजकाल बऱ्याच लोकांना मलप्रवृत्ती साफ न होण्याचे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते त्यासाठी. तर ही मलप्रवृत्ती उठल्या उठल्या सकाळी मलाचा आवेग आला पाहिजे आणि मलप्रवृत्ती औषधाविना साफ झाली पाहिजे, तर त्याचं स्वास्थ्य चांगलं असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे मूत्रप्रवृत्ती. दुसरा मल आहे मूत्र. तर मूत्रवेग आहे तो, तिथे त्रास व्हायला नको. मूत्रप्रवृत्ती चांगल्या प्रमाणात व्हायला पाहिजे, खूप कमी किंवा खूप जास्त किंवा आग होणं आणि असे प्रॉब्लेम तिथे व्हायला नको. तर ती क्रिया चांगल्या रीतीने व्हावी. तिसरा जो मल मानला आहे तो आहे स्वेद म्हणजे घाम. घामाचा सुद्धा वास येता कामा नये, तो जास्त येता कामा नये, कमी येता कामा नये, याचा सुद्धा विचार आयुर्वेदाने केला आहे. म्हणजे ह्या तिन्ही ज्या मलक्रिया आहेत त्या सुरळीतपणे चालू पाहिजेत. त्यानंतर आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न असेल तर तो व्यक्ती स्वस्थ समजला जातो. आयुर्वेदाने 5000 वर्षापूर्वी आपल्या स्वास्थ्यामध्ये मनाचा विचार केलेला आहे, जो की WHO ने 1946 साली त्याने मानसिक स्वास्थ्याचा विचार केला. तर आयुर्वेदाने हा 5000 वर्षापूर्वीच मानसिक स्वास्थ्याचा विचार केलेला आपल्याला दिसून येतो. पण या सध्याच्या कोविड-19च्या काळामध्ये आता हे सगळं स्वास्थ्य बघितलं आपण, आता याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. त्यासाठी काय आपण नेहमी वाचतो, ऐकतो, आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असली पाहिजे, तरच आपलं स्वास्थ्य चांगलं राहणार आहे. आता रोगप्रतिकार शक्ती बघण्याच्या आधी आपण थोडं मागे वळू, कोरोनाकडे जाऊ थोडं. तर आता आपण कोरोनाच्या बातम्या ऐकताना बघतो की रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्या व्यक्तीला कोरोनापासून काही भीती नाही. तर आता हा कोरोना विषाणू जो आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊ थोडंसं. म्हणजे मग आता आजार जो होणार आहे आपल्याला, कुठल्याही व्यक्तीला जो आजार होतो, आजार निर्माण होण्यासाठी 3 घटक कारणीभूत असतात. एक असतो एजंट, दुसरा असतो एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण आणि तिसरा असतो होस्ट. आता आपण एक एक टप्प्याटप्प्याने एकेकाकडे बघू. आता एजंट म्हणजे जो शरीरामध्ये जाऊन आजार निर्माण करणार आहे, तो व्हायरस आहे की बॅक्टेरिया आहे की आयुर्वेदाने म्हटल्याप्रमाणे अधिदैविक, आध्यात्मिक, भौतिक, आधिभौतिक असे काही कारण आहेत, ज्या कारणाने आजार होतात, त्याला म्हणता येईल एजंट. आणि हा प्रत्येक एजंट हा वेगवेगळा असतो. आताचा सध्याचाच कोरोनाबद्दल बोलायचं झालं तर याच्या आधी पण सार्स, मर्स असे कोरोना व्हायरस येऊन गेलेले आहेत. पण आताचा सध्याचा हा जो कोरोना व्हायरस आलेला आहे हा वेगळाच आहे, नवीनच कोरोना व्हायरस आला आहे, म्हणून त्याला नोवेल कोरोना व्हायरस असं म्हटलेलं आहे. आणि याच्या गाईडलाईन सुद्धा सतत बदलत आहे, कारण हा नवीनच आहे. याची ट्रीटमेंट काय करावी, कशाने काय होतो, याच्यावर उष्णतेचा परिणाम होतो की नाही होत, कशाचा परिणाम होतो, आता ट्रीटमेंट करता करता जसे जसे अनुभव डॉक्टरांना येत आहेत त्यानुसार याच्या गाईडलाईन्स रोज बदलत आहेत.
दुसरं आहे आजार घडण्यासाठी कारणीभूत घटक आहे एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. कुठल्या वातावरणामध्ये कुठले जीवाणू वाढतात, त्यांना पोषक वातावरण असतं. आता या विषाणूंसाठी दमट वातावरण हे पोषक असतं. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा विषाणू केरळमध्ये झालं, गोव्यामध्ये हा कमी होता. आपल्या महाराष्ट्राकडे भारतातही हा त्यावेळी कमी होता. अर्थातच त्यावेळी लॉकडाऊनही होतं, हे मान्यच करायला पाहिजे. पण आपण जर थंड प्रदेश बघितले, इटली झालं, अमेरिका झालं, त्या काळात वातावरण खूप थंड आहे. तिथे पेशंट किती वाढलेत. तर या वातावरणाचा सुद्धा या व्हायरसवर परिणाम होताना दिसतो. नंतर आहे तिसरा घटक आहे जो होस्ट, म्हणजे जो व्हायरस किंवा बॅक्टेरिया त्या व्यक्तीच्या शरीरात जाऊन आजार निर्माण करणार आहे ती व्यक्ती म्हणजे होस्ट. आता व्यक्ती तितक्या प्रकृती म्हटल्या जातात. प्रत्येक व्यक्तीवर त्या कोरोना व्हायरसचा किंवा त्या बॅक्टेरियाचा वेगवेगळा परिणाम आपल्याला दिसून येतो. शिवाय हा परिणाम वय काय त्याचं, त्याची प्रकृती कशी आहे, त्याला इतर काही आजार आहेत का, काही जेनेटिक आजार आहेत का, किंवा त्याची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे, याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि हा कोरोना जो आहे हा दोन पद्धतीने पसरतो. त्याचा प्रसार कसा होतो? पहिलं आहे एरोसोल, जो घातक असतो. म्हणजे एखादा कोरोना संसर्गजन्य व्यक्ती जर खोकला, शिंकला, त्याच्या श्वासातून जे जंतू बाहेर हा विषाणू जे बाहेर पडणार आहे, ते विषाणू डायरेक्ट कोणाच्या ज्याने मास्क लावलेला नसेल अशा व्यक्तीच्या जर डायरेक्ट नाकावाटे हो तोंडात गेले, त्याच्या घशामध्ये गेले, तर हे घातक इन्फेक्शन त्याला ठरू हम्म. शकतं. हा कळलं कसं हे तर कधीच हे पडलं एरोसॉल इन्फेक्शन म्हणता रेसिपी येईल पाहिजे आणि चालेल डायरेक्ट त्याचं शरीरामध्ये नाकाद्वारे चालू प्रवेश होतं होतो. चालू दुसरं आहे ड्रॉपलेट्सद्वारे. व्हायला चालू ड्रॉपलेट्स म्हणजे तो शिंकलाय माणूस, कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकला, खोकला, त्याचे विषाणू घरी उडून जर एखाद्या सरफेसवर राहिलेत, कुठल्या वस्तूवर राहिलेत, त्या वस्तूला स्वस्थ व्यक्तीचा जर हात लागला आणि तो हात जर त्या व्यक्तीने स्वतःच्या नाकाला, तोंडाला, डोळ्याला लावला, तर त्याद्वारे सुद्धा जंतू शरीरात जाऊ शकतात. हा थोडा कमी घातक असतो. त्यामुळे हा कुठल्या याने आतमध्ये जाणार आहे, त्याचा व्हायरस लोड कसा आहे, याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. म्हणूनच वारंवार सांगितलं जातं की मास्क वापरा, वारंवार हात धुवा. त्याला कारण हे एकच आहे. आता हा विषाणू जो आहे हा जिवंत विषाणू नाही, त्याला जीव नाही, हे सगळीकडे तुम्ही ऐकलं आहे. पण मग आपण हात धुतल्याने होतं काय या विषाणूला? कशासाठी हात धुवायचे? हा मेलेलाच तर आहे. पण आपण हात धुतल्याने त्या विषाणूचं जे लिपिड कोट आहे ते नष्ट होतं. आणि या विषाणूची प्रॉपर्टी कशी आहे? फास्ट डिव्हिजन प्रॉपर्टी आहे. रिप्लिकेशन यामध्ये फार फास्ट होतं. एको अहम बहुस्यात ही प्रॉपर्टी याच्याकडे आहे. नाकाद्वारे जर श्वासावाटे जर एखादा विषाणू शरीरात गेला, थोड्याच वेळात त्याची नाकाच्या आतमध्ये त्याची कॉलनी तयार होते. इतक्या फास्ट हे विषाणू वाढतात. म्हणजे त्याचा व्हायरस लोड किती झाला याच्यावर त्या आजाराचं तीव्रता आपली त्या व्यक्तीची ठरणार आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीपासून वाचण्यासाठी आता काय करता येईल? आता एरोसोल इन्फेक्शन होऊ नये म्हणून सर्वप्रथम काय केलं पाहिजे? ज्या व्यक्तीला संसर्ग झालेला आहे त्या व्यक्तीने सर्वप्रथम मास्क लावणं गरजेचं आहे. लोकांच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. दुसरं, स्वस्थ व्यक्तीने सुद्धा मास्क वापरणं गरजेचं आहे. आता या मास्कमध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत, ते मी पुढे सांगते तुम्हाला. तर मास्क वापरणं दोघांनी मास्क वापरायचे आहेत. नंतर वस्तूला कुठला हात लागला, काही बाजारातनं आपण आणलं, काही हात लागल्या कुठल्या वस्तूला, सरफेसला, तर स्वच्छ हात धुणे, साबणाने धुवा, सॅनिटायझरने धुवा. पण साबणाने हात धुताना 20 सेकंद हात धुवायला सांगितलेले आहे. फक्त साबण लावायचं, नळाखाली हात धरला आणि धुतला, हे आपल्या मनाचं समाधान होईल, पण आजारापासून आपण वाचू शकणार नाही. याच्यासाठी आपल्याला 20 सेकंद, बऱ्याच ॲडव्हर्टाईजमध्ये आपण हे बघितलं, टीव्हीवर सुद्धा बघितलं, हात कसा धुवायचा याचं सगळे व्हॉट्सअपने आपल्याला सांगितलेलं, तिथे सगळं आपल्याला व्हॉट्सअप गुरुच आहे, खूप मार्गदर्शन तिथे मिळतं आपल्याला. तर तिच्यातही आपल्याला हे कळालंच असणार. तर 20 सेकंद हात धुण्याचं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ते विषाणू आपल्या हातावरचे सगळे निघून जातात. आता मास्क कोणी वापरला आणि कोणी नाही वापरला तर काय होऊ शकतं हे थोडक्यात आपण जाणून घेऊ. आता लक्षणं असलेला व्यक्ती आहे, कोरोना संसर्ग झालेला व्यक्ती आहे, त्याने मास्क वापरला आणि दुसऱ्या व्यक्तीने सुद्धा मास्क वापरलेला आहे. अशा वेळी हा संसर्ग फक्त 1.5% एवढाच होऊ शकतो. लक्षणं असलेल्या व्यक्तीने मास्क वापरला नाही, स्वस्थ व्यक्तीने सुद्धा मास्क वापरला नाही, तर इन्फेक्शन होण्याचं प्रमाण 90% असू शकतं.
शिवाय संसर्गजन्य व्यक्तीने जर मास्क वापरला आणि सामान्य व्यक्तीने जर मास्क वापरला नाही, की जो निरोगी आहे, जो त्याला कोरोना झालेला नाही, अशा व्यक्तीने मास्क वापरला नाही तर हेच प्रमाण येतं 5%वर. आणि लक्षणं असलेल्या व्यक्तीने मास्क नाही वापरला आणि आपण वापरला, स्वतः स्वस्थ व्यक्तीने वापरला, तर हे प्रमाण होतं 70%. म्हणजे तो व्याधी 70% होणार नाही, त्या म्हणजे 70%च प्रमाण राहतं व्याधी होण्याचं. म्हणजे मास्क वापरणं किती गरजेचं आहे हे यातून आपल्याला लक्षात येतं. मास्क वापरण्याचा अजिबात कंटाळा करू नये आणि कोणी कुठले मास्क वापरावेत याच्यासाठी सुद्धा गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्सनुसार विचार करताना आपलं असं लक्षात येतं की मास्कचे 3 प्रकार आहेत. सर्जिकल मास्क म्हणजे ट्रिपल लेयर मास्क, जो की हेल्थ वर्करनी वापरायचा असतो. डॉक्टर्स आणि N95 जो मास्क आहे तो डॉक्टर कोरोना पेशंटची ट्रीटमेंट करतात, त्यांना इंट्युबेशन करतात किंवा काही प्रोसिजर ब्रॉन्कोस्कोपी करतात, प्रोसिजर्स करतात, अशा लोकांनीच फक्त N95 मास्क वापरावा. जिथं एरोसोल जनरेट होतात तिथंच फक्त या लोकांनी हे N95 मास्क वापरण्याची गरज आहे. आणि सामान्य लोकांनी साधे कॉटनचे स्वच्छ मास्क, कापडी याचे 2 पदरी मास्क वापरायला काहीही हरकत नाही. उगाच आपण सामान्य लोक N95च्या मागे लागतो आणि तिकडे डॉक्टरांना याचा तुटवडा जाणवतो. हे मी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. माझी मुलगी, माझे मिस्टर मेडिकल कॉलेजला काम करतात. काय परिस्थिती होती सुरुवातीला हे आम्ही जवळून अनुभवलं आहे. त्यामुळे 95 मास्क सगळ्यांनी वापरून त्याचा तुटवडा निर्माण करू नका, हे मला आवर्जून सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मास्क प्रत्येकाने वापरा, आजारी पडू नका. आजारी पडल्यानंतर आपल्याला काय होत आहे, तरुण मुलं बाहेर फिरतायत, त्यांना वाटतं मला काही होत नाही. ठीक आहे, त्याची रोगप्रतिकार चांगली असेल, त्याला काही होणार नाही, तो घरी जाईल, त्याच्या घरातले वृद्ध व्यक्ती असतील, आधीच आजाराने ग्रस्त काही आई वडील असतील, त्यांना तो इन्फेक्ट करेल आणि मग असे लोक ऍडमिट होतात आणि मेडिकल कॉलेजचा ताण वाढतो. सध्या मेडिकल कॉलेजला अशी परिस्थिती आहे की व्हेंटिलेटर सुद्धा नाही, वेटिंगसाठी पेशंट कॅज्युअल्टीमध्ये थांबत आहेत. आत्ताच ही परिस्थिती आहे. अजून तर हे किती दिवस वाढणार सांगता येत नाही. आपल्या हातात एकच उपाय आहे की मास्क वापरणं, बाहेर न जाणं आणि वारंवार हात धुणं. आपल्यासाठी, स्वतःसाठी आपण जेवढं करू शकू तेवढं आपण केलं तर नक्कीच आपण या साथीला अटकाव करण्यासाठी हातभार लावू शकतो आणि डॉक्टरांचा ताण कमी करू शकतो, हे लक्षात घ्या. कारण माझ्या फॅमिलीवर ताण पडतोय म्हणून मी आवर्जून बोलते. त्यानंतर आता हे कोरोनाबद्दल बघितलं, रोगप्रतिकार शक्ती बघितलं आणि ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती चांगली त्याला हा आजार होणार नाही हे बघण्यासाठी आपण इकडे आलो होतो या विषयावर. पुण्याला एका डॉक्टरांचा मी व्हिडिओ बघितला. त्यांनी सांगितलं की 8-10 दिवसापूर्वीची त्यांचं भाषण होतं ते. तर त्यांनी सांगितलं की पुण्याला जे मृत्यू झालेत त्यामध्ये फक्त 40 रुग्ण कोरोनाने गेलेत, बाकीचे इतर आजाराने गेलेत. म्हणजे त्यांना इतर आजार होते, त्या आजारामुळे त्यांचं ते इन्फेक्शन वाढलं आणि ते गेले. विचार करा, कोरोनामुळे मृत्यू कमी झालेले आहेत, इतर आजारामुळे कोमॉर्बिडिटीज म्हणतात त्याला, त्यांनी मृत्यू वाढलेले आहेत. म्हणजे इतर आजाराचं प्रमाण किती वाढलेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. त्यासाठी इतर आजार आपल्याला होणार नाहीत यासाठी आपल्याला सगळं आजचं लेक्चर हे त्याच्यासाठीच, पुढचं हे आता पुढच्यासाठी आहे की पुढचे आजार कसे वाचवायचे किंवा आजारातून बाहेर येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर आता पुढचा भाग तो सुरू होईल. तर आता रोगप्रतिकार शक्ती आपल्याला वाढवायची. आता रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय, तर एक सेकंद. रोगप्रतिकार शक्ती म्हणजे रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती. रोगाला प्रतिबंध करण्याचा अंगभूत गुण म्हणजे ही रोगप्रतिकार शक्ती. आणि या रोगप्रतिकार शक्तीचा संबंध जीवनशैलीशी आहे. आता जीवनशैली म्हणजे काय, तर जीवन जगण्याची पद्धत ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते. त्यासाठी आपण लाईफस्टाईल हा शब्द, त्याला पर्यायी शब्द वापरू शकतो. आज जीवन जगण्याचा क्रम, जीवन जगण्याची पद्धत, दृष्टिकोन, मूल्ये सगळंच बिघडत चाललं आहे. आयुर्वेदामध्ये जीवन जगण्याची पद्धत कशी असावी हे स्वस्थ वृत्त या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. आयुर्वेदाचं प्रयोजनच मुळी स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम असं आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य राखायचं आणि आजारी झालेल्या व्यक्तीचा रोग दूर करायचा, यासाठीच आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. म्हणजे स्वस्थ व्यक्तीला सुद्धा तिथे प्राधान्य दिलेलं आहे. आधी
स्वस्थ व्यक्तीने आजारीच पडू नये, त्याने त्याचं जीवनशैली नीट सांभाळली तर तो आजारीच पडणार नाही. सतत निरामय रोगरहित जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. पण ती आता कवी कल्पनाच ठरू पाहत आहे असं मला वाटतं. कारण आपली जीवनशैलीच आपण सगळी बिघडवून टाकली आहे. दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणतात, निरामय आरोग्य जपायचं असेल तर क्रोधाचा त्याग करा, सत्वगुणाची कास धरा, बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये. आहार आणि निद्रा याबद्दल मी पुढे बोलणार आहे. निरामय आरोग्य जपण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या ऋतुचर्या सांगितलेली आहे. आता दिनचर्या ही क्रमाने सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचा क्रम त्यामध्ये दिलेला आहे. आपण जेव्हा एखादं गणित सोडवतो त्यावेळी आपल्याला त्याचा आन्सर येण्यासाठी स्टेप बाय स्टेप जावं लागतं, तेव्हा कुठे आपल्याला त्याचं आन्सर येतं. एखादी जरी स्टेप आपण मध्ये गाळली तर आपल्याला त्याचं उत्तर येत नाही. त्याचप्रमाणे या दिनचर्येचा जो क्रम सांगितलेला आहे त्या क्रमानेच ते सगळं फॉलो केलं गेलं तर आपल्याला त्याचे लाभ मिळतात, तर त्याचा फायदा होतो. एखादा क्रम आपल्या सोयीनुसार आपण बदलला तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळणार नाहीत. त्यामुळे दिनचर्या मी इथे ढोबळ मांडण्याने म्हणजे आजच्या जीवनशैलीला आपल्या आजचं जे आहे, कारण त्या काळी जे लोक दिनचर्या करत होते तशीच्या तशी दिनचर्या फॉलो करणं आपल्याला शक्य नाही. आता आपल्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे, तर त्यामुळे थोडाफार दिनचर्येत फरक पडणार आहे तेव्हाच्या आणि आताच्या. पण आताच्या परिस्थितीला अनुसरून थोडेफार बदल आपण करायला त्यात हरकत नाही. पण ती दिनचर्या सांगितलेली आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे आणि अतिशय उपयोगी आहे. आपलं स्वास्थ्य जपण्यासाठी खूपच आवश्यक अशी आहे. आता ही दिनचर्या म्हणजे निसर्ग चक्र विचारात घेऊन केलेलं आदर्श वेळापत्रक त्याला म्हणता येईल. संस्कृतमध्ये या दिनचर्येला नित्यक्रम असं म्हणतात. आपण त्याला डेली रुटीन असं म्हणू शकतो. दिनचर्या पाळणं हे शरीर आणि मनासाठी शिस्त आहे. आता ही शिस्त पाळल्यानं रोगशक्ती वाढते, दोषांचं संतुलन होतं आणि आयुर्वेदाला अपेक्षित असलेलं स्वास्थ्य लाभतं. आता आपण आयुर्वेदानुसार स्वास्थ्याची व्याख्या बघितली, त्यानुसार हे सगळं स्वास्थ्य आपल्याला लाभू शकतं जर ही दिनचर्या पाळली तर. सकाळी लवकर उठल्यापासून रात्री लवकर झोपेपर्यंतचा दिनक्रम या दिनचर्येमध्ये सांगितला आहे. दिनचर्येची सुरुवातच ब्राह्म्य मुहूर्तावर उठावं हे सांगितलेलं आहे. आताच्या पिढीला यंग जनरेशनसाठी सगळ्यात कठीण गोष्ट आहे आणि सगळ्यांसाठीच पुन्हा ही कवी कल्पनाच ठरत आहे. लवकर उठणं म्हणजे खूप शिक्षा वाटते. ब्राह्म्य मुहूर्तावर उठायचं म्हणजे सकाळी सूर्योदयापूर्वी 1 ते 1.5 तास आधी उठायला पाहिजे. 4-4:30ला उठावं असं सांगितलं आहे. मग त्यासाठी झोपावं कधी लागेल? 9-10ला रात्री झोपावं लागेल. पण आपल्याला झोपायला खूप उशीर होतो, त्यामुळे उठायला उशीर होतो. त्यामुळे ब्राह्म्य मुहूर्तावर उठण्यासाठी आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्यात त्याच्यामध्ये आपल्याला बदल करावे लागतील, तरच आपण ती दिनचर्या फॉलो करू शकू. आपण जर उशिरा झोपलो, पुन्हा ब्राह्म्य मुहूर्तावर उठायचा प्रयत्न केला तर पूर्ण दिवस खराब होईल, कारण झोपच झालेली नाही आपली. तर हे करण्यासाठी सगळ्याच गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, तरच हे आपण व्यवस्थित फॉलो करू शकू. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण ते अंमलात आणणं आपल्याला खूप कठीण जात आहे. पहाटेचं वातावरण आल्हाददायक शांत वातावरण असतं. धूळ आणि रजकणाचं प्रमाण त्यामध्ये कमी असतं. ओझोन वायूचं प्रमाण अधिक असतं. पहाटे उठणारे दीर्घायुष्य होतात. आता जर तुम्ही जुने लोक सगळे म्हातारे वृद्ध व्यक्ती बघितलेत, माझ्या सासूबाई सध्या आता 100च्या जवळपास पोचत आहेत. अजूनही दाताने चांगलं चावू शकतात. कशाचं द्योतक आहे तर त्यांची दिनचर्या चांगली होती. 2च वेळा जेवायच्या, लवकर उठणे लवकर झोपणे हे सगळं ते फॉलो करतच होत्या. तर त्यांच्याकडे बघितल्यावर लक्षात येतं की दिनचर्या फॉलो करणं किती आवश्यक आहे. आणि आपल्याला वाटतं की पैसा आहे सगळं आहे आणि मग या पैशाचा आरोग्य बिघडल्यावर काहीही उपयोग होत नाही. पैसा मिळवण्याच्या नादामध्ये आपण आरोग्य हरवून बसत चाललो आहोत. तर नुसता पैसा पुढे दवाखान्याचं बिल भरण्यापुरताच कामात येतो. स्वास्थ्य तर बिघडलंच, आपला वेळ जातो आणि पैसाही जातो. त्यासाठी आत्ताच आपल्याला शक्य होईल त्या थोड्या प्रमाणात का होईना दिनचर्याचं पालन जर व्यवस्थित केलं तर आपण आरोग्य आपलं चांगलं टिकवू शकू. सकाळच्या वेळी या शरीरामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झालेला असतो. मन, बुद्धी, इंद्रिय प्रसन्न असतात आणि हा सकाळचा वेळ जो असतो तर त्या काळामध्ये वातदोषाचं प्राधान्य असतं आणि त्यामुळे काय होतं की सकाळी मलमूत्र विसर्जनासाठी
हा वाढलेला वातदोष जो आहे तो सहाय्य करतो. त्यामुळे त्या क्रिया सुलभतेने होतात. त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही किंवा औषधाची गरज पडत नाही. हे झालं सकाळचं ब्राह्म्य मुहूर्तावर उठणं आणि प्रातर्विधी आटोपणे. त्यानंतर आहे दंतधावन. दंतधावन करताना आयुर्वेदामध्ये कटू, तिक्त, कषाय रसांचा वापर करावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये आपण वाचलेलं असेल किंवा माहिती असेल आपल्याला की निंबाच्या काडीने दात घासायचे. निंबाची काडी दाताखाली चावून त्याचा ब्रश सारखा आकार द्यायचा आणि दात घासायचे. नंतर त्यानंतर मंजन सुद्धा आलेत आणि आता वापरतोय आपण पेस्ट, जी की मधुर रसाची आहे. आणि रात्री झोपल्यानंतर तोंडामध्ये चिकटा निर्माण झालेला असतो, तो कफाचा असतो आणि कफदोष बाहेर काढण्यासाठी त्याच्या विरुद्ध गुणांचाच वापर करावा लागेल. कफ वाढण्यासाठी मधुर रस आणखी सहाय्यक ठरतो. आपल्याला कफ बाहेर काढायचा आहे तर आपण परत मधुर रस वापरून कफाची अजून वृद्धी करतो आहे. त्यामुळे डायबिटीससाठी झालं तर हे हानिकारक ठरतं. त्याचप्रमाणे आताचा जो कोरोना व्हायरस आहे हा सुद्धा श्वसन संस्थेवरच अटॅक करतो. कफजन्यच हा आजार मानला जातो आणि याच्यासाठी सुद्धा हे घातक आहे. त्यामुळे कटू, तिक्त, कषाय रस असलेल्या मंजनचा आपण वापर करायला हरकत नाही. आताही दुकानामध्ये असे आयुर्वेदिक मंजन मिळतात तर ते वापरायला, पावडर मिळतात त्या मंजने म्हणता येईल त्याला, तर ते वापरायला काही हरकत नाही. त्यामुळे बराच फरक म्हणजे जो कफ आपल्याला दूर करायचा आहे तर ते आपल्याला साध्य होईल. आयुर्वेदाने त्यासाठी त्रिफळा, त्रिकटू, करंज, खदीर, बाभूळ यापासून बनलेल्या चूर्णाचा वापर करायला सांगितलेला आहे. त्यामुळे कफदोष कमी होईल आणि श्वसन मार्गाचे विकार सुद्धा कमी होतील. त्यानंतर दंतधावनानंतर कवल आणि गंडूश धारण करण्याचा क्रम या दिनचर्येमध्ये दिलेला आहे. आता आपण व्हॉट्सअपवर बघितलं आयुष्य गाईडलाईन्स आलेले आहेत. कोरोनासाठी काय करायचं, कसं काय काय वापरायला पाहिजे, कुठले काढे घ्यायचे वगैरे वाचलेलं आहे सगळ्यांनी. तिच्यामध्ये या गंडूशचा उल्लेख आलेला आहे. आता कवल आणि गंडूश दोन शब्द आहेत. तर याच्यामध्ये काय आहे की तोंडामध्ये तेल धारण करणं, तेलाची गुळणी तोंडात धरायची आहे. फरक एवढाच आहे की गंडूशमध्ये तेल इतकं जास्त भरलं जातं की तोंड हलवताच येत नाही, पॅक होऊन जातं एकदम. असं ते काही सेकंद तोंडामध्ये ठेवायचं असतं, 20 सेकंद 30 सेकंद, नंतर थुंकून टाकायचं असतं. नंतर काही काढ्याने ते तोंड धुवायचं, पुन्हा गुळणी करायची आणि मग कोमट पाण्याने गुळणी करायची, असा तो विधी असतो. त्यानंतर जो कवल सांगितलाय, कवलमध्ये थोडं त्याच्यापेक्षा गंडूशपेक्षा कमी तेल धारण केलं जातं आणि तोंडामध्ये ती गुळणी फिरवली जाते. काही सेकंद थांबून परत ती कोमट पाण्याने, आधी औषधी काढ्याने नंतर कोमट पाण्याने ती धुवायची असते. आयुर्वेदिक ग्रंथामध्ये काढ्याचा वापर सांगितला आहे, आयुष गाईडलाईनमध्ये फक्त कोमट पाण्याचा वापर करायला सांगितलेला आहे. तर ती तिळाचं तेल वापरायला त्यासाठी हरकत नाही. तर आता आपण माउथवॉश वापरतो, माउथवॉशने फक्त आपल्या तोंडाचा वास जातो, बाकीचे जे गंडूश कवलचे फायदे जे होतात ते त्याने होत नाही. आणि याने काय होतं, ब्लड प्रेशरसाठी उपयोगी आहे, मलावरोगसाठी उपयोगाचं आहे, मायग्रेनसाठी उपयोगाचं आहे, दमा, ॲलर्जी. आयुर्वेदामध्ये ऊर्ध्व जत्रुगत आजार म्हटलेला आहे. म्हणजे काना घशाचे जे आजार आहेत ते सगळे आजार या गंडूश कवलनी कमी होऊ शकतात. म्हणजे ते इन्फेक्शन होण्याचा चान्स वाढतो, वारंवार सर्दी होणं वगैरे हे सगळे प्रकार याने कमी होतात. त्यानंतर आणखी एक नस्य सांगितलेलं आहे. नस्य म्हणजे नाकात तेल टाकणं. आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये हा एक नस्य विधी येतो. त्यामध्ये षडबिंदू तेल, अणुतेलाचं नस्य सांगितलेलं आहे. पण आपण घरच्या घरी एवढंच करू शकतो की साधं बोटाला तेल लावायचं, खोबरेल तेल म्हणा, तिळाचं तेल, खोबरेल तेलही चालतं, तर नाकातून बाहेरून नाकाला लावू शकता. बाहेर जातानाही लावलं तर चालतं, बाहेरून आल्यानंतर स्वच्छ तोंड वगैरे स्वच्छ धुतल्यानंतरही नाकाला लावू शकतात. म्हणजे त्या चिकट याने मध्ये विषाणूचा आतमध्ये प्रवेश होणार नाही, यासाठी त्यांनी नस्याचा उपयोग सांगितलेला आहे. आणि हे नस्य जर नियमित केलं तर आजकाल जे वारंवार सर्दी होण्याचे प्रकार वाढलेले आहेत, असे पेशंट येतात दवाखान्यात की ॲलर्जीची सर्दी, फोडणीच्या वासाने सुद्धा सर्दी होते त्या धुराने, किंवा धुळीत गेलं तरी लगेच सर्दी होते, सतत नाक गळत राहतं, अशा लोकांसाठी हे नस्य खूप उपयोगाचं येतं. पण सर्दी असताना हा प्रयोग करता येणार नाही, नियमित केला तर ती सर्दी होणार नाही. त्यानंतर आजच्याच पेपरला तुम्ही वाचलं असेल, एक जलनेती आहे. जलनेतीचं एक पात्र मिळतं, त्याने उजव्या नाकपुडीतून पाणी टाकून डाव्या नाकपुडीतून काढायचं आणि डावीतून पाणी घेऊन उजवीतून काढायचं, असा तो विधी असतो. त्यालाही पूर्वकर्म आहेत, पश्चातकर्म आहेत.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच जलनेती शिकून ती केली पाहिजे. त्याने सुद्धा श्वसन मार्गाचे आजार होणार म्हणजे चान्सेस कमी राहतील, कारण ती नासामार्गाची शुद्धी त्या जलनेतीने केली जाते. तर तो एक हठयोगातला मधला षटक्रियामधला तो एक प्रकार आहे तो जलनेतीचा. त्यानंतर उषपानमध्ये कोमट पाण्यामध्ये मध लिंबू घेऊ शकता. लिंबाने डायजेशन चांगलं होईल. आणि मध टाकताना कोमट पाण्यामध्येच मध टाकावा. खूप गरम पाण्यामध्ये जर मध टाकला कडक पाण्यामध्ये तर त्याचे विषारी गुणधर्म तयार होतात. म्हणून अतिशय कोमट पाणी, अगदी कोमट पाणीच त्याच्यासाठी वापरावं. नंतर आहे मसाज. त्यानंतर इथं अभ्यंग विधी सांगितलेला आहे. अभ्यंग म्हणजे पूर्ण तेलाने शरीराला मसाज करणं. आजकाल मसाज म्हणून आपण त्याला वापरतो शब्द. तर हा दिनचर्येचा भाग म्हणून त्या काळामध्ये करत होते. त्यामुळे स्किन हे वातदोषाचं स्थान आहे. त्यामुळे वातदोष कमी होण्यासाठी, वातदोषाचे विकार कमी वाढलेल्या वातदोषाने जे विकार होतात ते कमी होण्यासाठी याचा उपयोग होत असेल. अभ्यंगाने त्वचेची कांती सुधारते. आजकाल स्किन ॲलर्जीचे प्रॉब्लेम खूप वाढलेले आहेत. त्यासाठी सुद्धा हे अभ्यंग गरजेचं आहे. आपण आता फक्त हे अभ्यंग दिवाळीच्या 3 दिवसापुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. तेही अगदी घाईत. उशिरा आपण आपला अभ्यंग म्हणजे 8 वाजता उठायचं, 9 वाजता उठायचं आणि अभ्यंग करायचं म्हणून करायचं. तर त्यासाठी अभ्यंग म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करणं, ते सगळं त्या काळात सुरुवात झालं पाहिजे. लवकर उठून झालं पाहिजे. पूर्ण अंगाला तेल लावलं पाहिजे. आताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण रोज अभ्यंग आपल्याला खरं शक्यही होणार नाही म्हटलं तरी, तर आठवड्यातून 1-2 वेळा तरी आपण हे करू शकतो. तिळाचं तेल कोमट करायचं. हातापायाला, अंगाला, तळपायाला, डोक्याला सगळीकडे ते तेल आपण लावू शकतो. तर ते करायचं. त्यानंतर सांगितलेलं आहे व्यायाम. हा व्यायाम जो सांगितलेला आहे तो व्यायाम यथाशक्ती करायला पाहिजे. आता व्यायामाचा प्रकार कुठला निवडावा? मी फक्त योगाच करा असं म्हणणार नाही. तुम्ही फिरण्याचा व्यायाम करू शकता, स्विमिंग करू शकता, जॉगिंग करू शकता, काही कुठलाही व्यायाम करा, जिम करा, काही कुठलाही व्यायाम करा, तो यथाशक्ती करा आणि नियमित करा. आजकाल होतं काय, 1 जानेवारी आली किंवा 21 जून आलं की संकल्प सुरू होतात की आम्हाला योगा करायचा किंवा कुठलाही क्लास लावायचा, एरोबिक्स लावायचा, पॉवर योगा लावायचा आणि झालं 9चे 9 दिवस होतात आणि तो क्लास परत बंद पडतो. तसं न होता रेग्युलर हा क्लास झाला पाहिजे. त्याची दैनंदिन आपल्याला सवय केली पाहिजे. जसं आपण 2 वेळा जेवण करतो, जेवण करणं हा आपल्या जीवनाचा भाग. आपण 2 वेळा आपण दिनक्रमामध्ये तर आपल्याला 2 वेळा जेवावं लागतं हे आपल्याला माहितीच आहे की 2 वेळा जेवायचं आपल्याला. तसं एक वेळ आपल्याला योगाभ्यास 1 तास करायचाच आहे असं जर ठरवलं तरच तो योगाभ्यास होईल आणि केलं तर ते आपल्या फायद्याचं राहील. इतकं आपल्या त्याला जीवनात आपण त्याला महत्त्व दिलं पाहिजे. तर योगाभ्यासाबद्दल बोलायचं झालं तर शरीराबरोबर मनही सुदृढ होण्यासाठी योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग फक्त योगासन, प्राणायाम एवढ्यापुरताच मर्यादित नाही. त्याचे शारीरिक फायदे आहेत, मानसिक फायदे पण आहेत आणि योगाचे प्रमुख 8 अंग आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आपण फक्त योगासन आणि प्राणायाम आणि ध्यान हे 3 टप्पे रुटीन जीवनामध्ये त्याचा उपयोग करतो आपण. पण यम नियमचा वापर केल्यामुळे सुद्धा समाजामध्ये कसं वावरायचं त्याच्यासाठी काही नियम आहेत. स्वतःसाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांनी आपली स्वतःची शुद्धी होते, आपलं मन शांत होतं आणि मग पुढे आसन योगाभ्यास केला पाहिजे तरच त्याचे आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. आणि मग आपण डायरेक्ट ध्यानावर उडी मारतो आणि मग ध्यान लागत नाही. तर याच्यासाठी आपण आधीच्या पायऱ्या सगळ्या गाळलेल्या असतात. तसं न करता ह्या 8ही अंगांचा व्यवस्थित अभ्यास करून नंतर आपण त्या ध्यानाकडे जर वळलं तर आपल्याला त्याचे रिझल्ट मिळू शकतात. गीतेमध्ये युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः या वचनाशी एकंदरीतच ध्यान योगाशी हे सुसंगत आहे. आजच्याच भाषेत सांगायचं झालं तर आदर्श जीवनाच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजे अष्टांग योग आपल्याला म्हणता येईल. आणि या योगाभ्यासामुळे शरीर, मन आणि श्वास यांचं संतुलन साधलं जातं, ज्यामुळे जीवन प्रवास जो आहे आपला शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल असा होतो. आता या कोरोनाच्या भीतीने आपलं मन बेचैन झालेलं आहे. सतत त्या बातम्या बघून, पेपर वाचून, ते मृत्यूचे आकडे बघून, रुग्णांची वाढती संख्या बघून
घाबरायला होतंय. आणि दवाखान्यात आता जे येणारे पेशंट आहेत ते असेच पेशंट आहेत की ज्यांना काही आजार नाही सध्या, पण थरथर होत आहे, घाबरल्यासारखं वाटतंय आणि बेचैनी वाढली आहे, हातपाय गळून गेलेले आहेत. हे सगळं घाबरल्यामुळे होत आहे. तर हे जे लक्षणं वाढलेले आहेत, या अशांत मनाला शांत करण्यासाठी प्राणायाम, ध्यान, योगनिद्रा अवश्य केली पाहिजे. आणि झोप सुद्धा 6 ते 7 तास झालीच पाहिजे. रात्री खूप उशिरापर्यंत जागणं आरोग्यासाठी बिलकुल चांगलं नाही. पण आताची ही कॉलेजची तरुणाई जी आहे, त्यांना लवकर झोपणं म्हणजे शिक्षा वाटते आजकाल. त्यांना 1-2 म्हणजे 10 वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. तिथून पुढे त्यांचे कामं सुरू होतात. लॅपटॉप, मोबाईल, त्यांचे म्हणजे फेसबुक चॅटिंग काय-काय चालू राहतं. आणि मग ते 2, 3, 4 वाजता कधीतरी झोपतात आणि मग योगायोगाने उशिरा उठणं ते आलंच. म्हणजे सगळा दिनक्रम त्यांचा बिघडून जातो. तर 6 ते 7 झोप, ती पण सुद्धा वेळेवर. हे मुलं काय करतात, रात्री 3ला झोपले की मग पुढचे 7 तास तेवढे ते रिकव्हर करतात आणि मग आमची 7 तास झोप झाली. पण नाही, हे 7 तास सुद्धा कुठल्या वेळेला झोपायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे रात्री 10 पर्यंत झोपलंच पाहिजे. नाही 10 पर्यंत या मुलांनी, कमीत कमी 11 पर्यंत तरी या मुलांनी झोपावं. सकाळी मग 6-7 पर्यंत ते मुलं उठू शकतात. असा दिनक्रम हा ठेवला पाहिजे झोपेसाठी तरी. आणि हे ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या कामात मन गुंतवलं पाहिजे. काही छंद जोपासले पाहिजेत, काही वाचन केले पाहिजेत आणि सतत आपले ताण वाढवणाऱ्या बातम्या ऐकू नये. आणि त्याने या बातम्या जर ऐकल्या आपल्या तर काय होणार आहे, त्या रुग्णांच्या आकड्यामध्ये तर काही फरक पडणार नाही, पण आपलीच मनस्थिती बेचैन होऊन आपल्याला परत झोप लागणार नाही. त्यामुळे झोपायच्या 2 तास आधी मोबाईल बाजूला ठेवला पाहिजे. पण आपल्याला एक सवय आहे की झोपताना अगदी डोळे लावायच्या वेळेस ते मोबाईल बाजूला आपण स्विच ऑफ करून ठेवतो. नाहीतर चालूच ठेवतो, काही वाजला मोबाईल म्हणजे एखादा मेसेज आला की परत उठून बघणार, अरे कोणाचा मेसेज आला का? किंवा सकाळी उठल्या उठल्या पहिले कराग्रे वसती लक्ष्मी म्हणण्याच्या आधी आपण मोबाईलच हातात घेऊन त्याचं दर्शन आधी घेतो आपण. तर ह्या सवयी आपण दूर केल्या पाहिजेत. मोबाईल झोपायच्या 2 तास आधी बाजूला ठेवायच्या आणि सकाळी आपण काही इतकं खूप WhatsAppचे मेसेजेस असल्याशिवाय आपलं काही नुकसान होणार आहे किंवा आता त्याच्यातून आपल्याला आपला खूप बिझनेस मोठा आहे की लगेच ते बघायचं आहे, त्याच्याशिवाय आपला दिवसक्रम चालूच होणार नाही, असं तर आपली नाही आहे ना सध्या. तर आपण उशिरा WhatsApp मेसेजेस बघितले तर काही नुकसान होणार नाही. आणि मेसेजेस काय सारखे तेच तेच मेसेजेस, या ग्रुपवर तेच, दुसऱ्या ग्रुपवर परत तेच, डिलीट करता करता त्यात 2 तास आपले निघून जातात. असे मेसेजेस आपण त्यात वेळ घालवतो. तर हा वेळ आपण कमी केला पाहिजे. तिथला मग वेळ कमी केला तर आपण चांगल्या कामासाठी हा वेळ वाचवू शकतो. हे झालं व्यायामाच्या बाबतीत. आणि झोप झाली, झोपेत व्यायामाचं सांगितलं. व्यायामानंतर सांगितलेलं आहे स्नान करण्यास सांगितलेलं आहे. आता व्यायामानंतर स्नान सांगितलं, तर व्यायाम आपण काय केलेलं आहे अभ्यंगाच्या वेळी, ते आधी आपण अभ्यंग केलं, मग व्यायाम आणि मग स्नान. अभ्यंगाच्या वेळी तेल लावलेलं आहे. आता ते अंघोळीच्या वेळी, स्नानाच्या वेळी तुम्ही जर ते साबण वापरलं तर ते योग्य होणार नाही आणि तेल ते निघणार नाही. त्यासाठी उटण्याचा वापर केला पाहिजे. त्याला उद्वर्तन असं म्हटलेलं आहे. आणि हे आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये चांगल्या पावडर उठण्याच्या रेडीमेड मिळतात. ते औषधीयुक्त घटक आयुर्वेदिक सांगितलेले आहेत, ते पूर्ण तयार, ते उठणं, त्यांना उठणं म्हटलं तर ते चांगलं उठणं देतात. त्या उठण्याने पूर्ण अंगाला चोळून स्नान केलं पाहिजे, म्हणजे साबण लावायची गरज पडणार नाही. त्यांनी त्वचेची कांती सुधारते आणि त्वचेचा तेलाचा जो चिकटपणा आहे तो सगळा निघून जातो. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा तेल लावायचं, उटणं लावायचं, असं स्नान करायला काही हरकत नाही. त्यानंतर स्नान झाल्यानंतर मग नित्य प्रार्थना वगैरे, देवाची पूजा वगैरे होईल. किंवा मग नंतर आपलं नित्य कामकाज, कोणाला ऑफिसला जायचं असेल काय, मग कोणी नाश्ता करायचा, कोणी जेवण करायचं. आता हे ज्याच्या त्याच्या भुकेवरचा प्रश्न आहे. जुने लोक तर 2च वेळा जेवत होते. त्या काळात गहू कालवून भुंजीत असं तेव्हा सांगितलेलं होतं. पण आता आपल्याला नाश्त्याची गरज पडते कारण आपण उशिरा जेवतो. कालानुरूप त्यात बदल करावे लागणार आहेत, हे मी आधीच सांगितलं आहे. त्यामुळे आपण रात्री लवकर जर जेवलेलं असाल 8 वाजता, तर साहजिकच सकाळी लवकर भूक लागलेली असणार. त्यावेळी हलका नाश्ता करायला काही हरकत नाही. त्यामध्ये तळलेले पदार्थ घ्यायचे नाही. खूप तूप लावलेले पराठे वगैरे किंवा तळलेले पदार्थ जे आहेत, त्या आपलं पारंपरिक जो नाश्ता आहे, पोहे, उपमा, इडली, इडली सांबार वगैरे, तर हे खायला हरकत नाही. तोही हलका कमी प्रमाणात घ्यावा. पण काही ठिकाणी असंही सांगितलं आहे की राजासारखा नाश्ता करावा, जेवण मध्यम प्रमाणात करावं आणि भिकाऱ्यासारखं रात्रीचं जेवण करावं. पण दुपारचं जेवणामध्ये आपण षड्रसयुक्त अन्न असतं, ताट भरून असतं, तर ते आपण पोटभर खाऊ शकतो. नाश्ता जास्त किती पोटभर खाणार, कारण त्यात आपण पदार्थ त्यावेळी जास्त बनवत नसतो. त्यामुळे नाश्ता हलकाच असावा आणि जेवणामध्ये
मग षड्रसयुक्त अन्न पूर्ण वरण भात भाजी पोळी सॅलड कोशिंबीर. आपली जी महाराष्ट्रीयन पद्धत आहे मिठाच्या बाजूला डाव्या बाजूला चटणी लोणचे वगैरे ती कमी प्रमाणात इतर भाज्या जास्त हे सगळं अन्न असं सेवन केलं पाहिजे. त्यामध्ये मग प्रथिने कार्बोहायड्रेट्स फॅट्स जीवनसत्व मिनरल्स हे सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. गोड आवडतं म्हणून गोडच जास्त खायचं किंवा तिखट आवडतं म्हणून वारंवार तिखट मसाल्याच्याच भाज्या खायच्या हे सुद्धा चुकीचं आहे. बाहेरचं जंक फूड टाळलं पाहिजे. आणि बाहेरचं म्हणजे ब्रेड बिस्किट वगैरे हे काही काही लोकांना रोज चहासोबत बिस्किट खाण्याची सवय असते ती सुद्धा बंद केली पाहिजे. नेहमी एखाद्या दिवशी ठीक आहे, सतत एवढं कठोर बंधनं पाळणं शक्य नाही, पण रोज रोज खायला अति सर्वत्र वर्जेत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठल्याच गोष्टीचा अतिरेक करू नये. सात्विक आहार जो सांगितलेला आहे तो आहार नियमित घ्यावा. जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात. कधी 11 वाजता तर कधी 2 वाजता असं जेवल्याने ते डायजेस्ट चांगलं होणार नाही. मग अपचनच्या विकार सुरू होतात आणि सगळ्या आजाराचं मूळ कारण जे आहे ते आहे पोट. पोट बिघडलं की सगळे आजार सुरू होतात. मग ते चेहऱ्यावरचे पिंपल्स असो की केस गळणे असो. मग ते केस गळण्यासाठी किती ट्रीटमेंट घ्या, जोपर्यंत तुमचं पोट स्वस्थ होत नाही तोपर्यंत त्या औषधात लागू होत नाही. मग उगाच आपण दवाखाने फिरत राहतो, स्पेशालिस्टकडे जात राहतो, पण आधी पोट स्वस्थ करणं हे आवश्यक असतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. पापड लोणची आता आणखी एक सांगायचं की हे सगळं करत असताना आपण वृद्ध लोकांकडे पण लक्ष दिलं पाहिजे. वृद्धच म्हणण्यापेक्षा आता घरात सगळ्यांनाच ब्लड प्रेशरचा त्रास डायबिटीसचा त्रास बरेच रोग प्रत्येक घरामध्ये काही ना काही पेशंट आहेतच. त्या लोकांनी विशेषतः आवर्जून या खाण्याच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं असं पाहण्यात आहे की डायबिटीसचे पेशंट खाण्यावर बिलकुल कंट्रोल करत नाही. गोड खाणं त्यांना बंद सांगितलेलं असतं, पण ते मुद्दाम बंद म्हटलं की लहान मुलांसारखं जसं जे नको म्हटलं की ते आणखी जास्त पाहिजे तसं या लोकांचं होतं. त्यांना ते जास्त खावंसं वाटतं. खावं वाटतं ठीक आहे, पण त्याचं प्रमाण जर व्यवस्थित ठेवलं तर पुढे तुम्हाला डायबिटीसच्या पेशंटलाच काही त्रास होणार नाही. कारण एकदा का जर काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्याला ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकत नाही. त्यासाठी आपली वेळ आता आपल्या हातात आहे कंट्रोल करण्याची, सात्विक आहार घेण्याची. आपल्याला काय चालते काय नाही चालत, डॉक्टरने आपल्याला काय नाही सांगितलं तर ते खायचंच नाही. तरच तुम्हाला ते औषधं लागू पडतात. आणि नुसते औषधं वाढवण्याला काही अर्थ नाही. औषधं वाढवून वाढवून तो रिपोर्ट नॉर्मल करण्याला काही अर्थ नाही. तुम्ही जर पथ्यपाणी व्यवस्थित केलं तर कमी औषधामध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं, रिपोर्ट चांगले येऊ शकतात. तर अशी काळजी ही घेतली पाहिजे. आहार हेच औषध असं समजलं पाहिजे. आणि आहार जेवण घेताना उदरभरण नो हे जाणीज यज्ञ कर्म ही भावना लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे फक्त पोट भरायचं या दृष्टीने जेवण करायचं नाही, तर ते यज्ञ कर्म आहे असा विचार ठेवून आपण जेवण हे केलं पाहिजे. आता पालेभाज्यांचा विचार करताना पालेभाज्या पावसाळा आहे तशाही पावसाळ्यामध्ये पालेभाज्यावर बारीक जंतू वगैरे असण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या चांगल्या धूर किंवा कमी प्रमाणात वापराव्या हे आपल्याला माहितीच आहे. पण आता या कोरोनाच्या काळात भीती वाटते की भाज्या आणाव्या की नाही आणाव्या, खावं की नाही. पण आता हा कोरोना काही लवकर जाण्याचे चिन्ह दिसत नाहीयेत. आपण किती दिवस बिना भाज्यांचं राहणार. भाज्या आणाव्याच लागणार आहेत. आणताना थोडी काळजी घ्यावी. आणल्यानंतर त्या 2-3 तास बाहेर ठेवाव्यात. नंतर पाण्यामध्ये मीठ टाकून धुवून घ्याव्यात आणि नंतर स्वच्छ कोरड्या करून वापरायला हरकत नाही. त्यानंतर कडधान्य वापरताना आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये अग्नी बंद होतो, हिवाळ्यासारखं अन्न पचत नाही, तर ह्या कडधान्य जे आहेत ते भिजवून मोड आणून वाफवूनच खावेत. वृद्धांना देताना सुद्धा ते वाफवूनच दिले पाहिजे. आणि हे पालेभाज्या झाल्या कडधान्य झालं हे सगळं दुपारच्या जेवणात घ्यावं. रात्रीचं जेवण हे हलकं असलं पाहिजे, पचायला जड जेवण नको हे लक्षात घ्यायचं. रात्रीचं मुगाची खिचडी वगैरे घ्यायला हरकत नाही. आणि हे रात्रीचं जेवण सुद्धा झोपेच्या 3 तास आधी जेवायला पाहिजे. खूप उशिरा जेवून लगेच झोपलं तर ते पण पचन चांगलं होत नाही. त्यामुळे झोपायच्या 3 तास आधी जेवायचं. जेवण शांततेने करायचं. टीव्ही समोर बसून जेवायचं नाही. खाली मांडी मारून व्यवस्थित बसून जर जेवलं तर अन्नपचन चांगलं होतं. आणि हे झाले जेवणाचे नियम. आता दुपारी त्या लोकांना 4 वाजता भूक लागते, डायबिटीसच्या पेशंटला 4 वाजता काही खावंसं वाटतं. त्यांनी पोळी ब्रेड बिस्किट वगैरे खाऊन कॅलरीज वाढवण्यापेक्षा त्यांनी 4 वाजता फळं खावीत. फळं रात्री खाऊ नये किंवा सकाळच्या नाश्त्यातही घेऊ नये. मिरेपूड वगैरे टाकून पचायला सौम्य असे होतात ते त्यामुळे टाकले तर. आणि तेव्हा ती दुपारच्या वेळात फळं खायला हरकत नाही. किंवा स्प्राउट सॅलड वगैरे पण वाफवून घेतलेलं स्प्राउट असतील त्याचं सॅलड त्यात टोमॅटो वगैरे टाकून ते सॅलड सुद्धा आपण त्यांना देऊ शकतो. असं थोडं कल्पकतेने नियोजन जर केलं
तर आरोग्य निश्चितच चांगलं राहतं आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. आयुष मंत्रालयाने काही मसाल्यांचा वापर वाढवायला सांगितलेला आहे. दालचिनी झालं, लवंग आहे, मिरी आहे. पण ते आपण भाज्यामध्ये जर टाकत गेलो तर ते मसाल्याच्या भाज्या केल्याने आणखी ऍसिडिटी वाढेल. तर त्याच्यासाठी आपण हे सगळे द्रव्य आहे त्याचा काढा त्यांनी सांगितलेला आहे. तो काढा घ्यायला हरकत नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढायला त्याची मदत होईल. त्यांनी काही औषधही सांगितलेले आहे, हरकत नाही घ्यायला. आता आधीच मी सांगितलं हा नोवेल कोरोना व्हायरस आहे. कशाने काय होतंय कोणालाच माहिती नाही. सगळ्यांचे फक्त अनुभव आता जसे जसे रिझल्ट मिळत आहेत त्यानुसार लोक सांगतायत की यांनी हे करा त्यांनी ते करा. 100% कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही की यांनी हे खाल्लं तर हे वाढेलच तुमचं किंवा हे होईलच. प्रयत्न करायला हरकत नाही. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायला नको. काढा सांगितला तर 3 वेळा काढाच घ्यायचा असंही नाही. च्यवनप्राश घ्यायला सांगितलंय, च्यवनप्राश एकच वेळा घ्या. 10 ग्राम च्यवनप्राश सांगितलेलं आहे. ते सुद्धा चाटण या स्वरूपात घ्यायचं आहे. दुधात मिसळून घ्यायचं नाहीये. 54% त्यामध्ये आवळा असतो. ते दुधात मिसळून घ्याल ते विरुद्ध अन्न ठरेल. आता विरुद्ध अन्न ही सुद्धा आयुर्वेदामधली एक संकल्पना आहे. 2 गुणधर्माचे पदार्थ एकत्र जर करून नेहमी खाण्यात आले तर त्याच्या शरीरावर परिणाम होऊन स्किन डिसीज सारखे आजार त्यांनी होतात. दुधामध्ये मीठ घेऊन खायचं नाही, दही गरम करायचं नाही, मुगाच्या खिचडी दूध तांदूळ मुगाची खिचडी असते त्याच्यावर दूध घ्यायचं नाही किंवा आणखी आता याच्या आंबट फळ फ्रूट सॅलड आपण करतो. आंबट फळ आणि दूध ते एकत्र करायचं नाही. दूध केळ शिकरण जे खाल्लं जातं ते सुद्धा विरुद्ध अन्न ठरतं. नेहमी नेहमी वारंवार त्याचा वापर करू नये तर त्याचे परिणाम होतात. तर ही विरुद्ध संकल्पना थोडक्यात मी ते सांगते. तर असे आणि तुपाचा वापर करताना गाईचं तूप सगळ्यात चांगलं. कोलेस्ट्रॉल त्याने वाढत नाही. त्यामुळे गाईच्या तुपाचा वापर करायला हरकत नाही. कमी तेलाच्या भाज्या कराव्यात. खूप जास्त तवंग तेलाचं असणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. कारण आपलं वजन सगळ्यांचं आधीच वाढत आहे. शिवाय आपलं बैठे कामं, व्यायामाचा अभाव, आपल्याला कुठेतरी कंट्रोल करायला लागतं. ते खाण्यावर कंट्रोल जर केलं म्हणजे पाहिजे तो आहार घ्यायचा पचेल एवढा. पण स्निग्ध पदार्थ थोडे आपण ते कार्बोहायड्रेट झालं स्निग्ध पदार्थ थोडे कमी करून प्रोटीन जर वाढवले तर वजन वाढणार नाही. पाणी. आता पाण्याबद्दल बरेच लोक व्हॉट्सअपवर बरेच काय काय मेसेज येतात. तर आपल्याला तहान लागेल इतपत पाणी प्यावं. 4 ग्लास सांगितलं 4 ग्लास जर पाणी पिलं तेही पचायला शरीराला ताकद लागते. तर तो अग्निमंद असेल तर पाणी सुद्धा पचणार नाही. त्यामुळे आपल्याला किती गरज आहे, किती तहान लागली याचा विचार करून पाणी प्यावं. साधारण दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी प्यावं. म्हणजे युरिन साफ होते आणि युरिन इन्फेक्शनचं प्रमाण वगैरे कमी होतं. ते एखाद्या व्यक्तीला खूप पाणी प्यायची सवय असते, हरकत नाही. त्याने पाणी पिलं तरी हरकत नाही. पण ज्याला पाणी प्यायची सवय नाही त्याला आज सांगितलं की 4 ग्लास पाणी पी, शक्यच नाही त्याला पाणी पिणं. त्यामुळे जशी सवय असेल त्याप्रमाणे ते करावं. अशा पद्धतीने जर आपण सगळं करत गेलो तर या कोरोनाला काही घाबरण्याचं कारण नाही. याच्यामध्ये मी फक्त काय सांगितलं, दैनंदिनीमध्ये अभ्यंग झालं, स्नान झालं, नंतर नाश्ता झाला, जेवण झालं, झोप झाली. मध्ये कामकाज हे आपल्या सोयीनुसार कामकाज तर करावंच लागेल. जशी वेळ असेल कामाची त्याप्रमाणे कामकाज करावंच ते. त्यानंतर आता हे सगळं आपण बघितलं काय काय घ्यायचं. आता बाहेरच्या गोष्टी ज्या मी सांगितल्या मगाशी, मास्क कसा वापरावा, वारंवार हात धुणं आणि गरजेपुरतं म्हणजे कामानिमित्तानेच बाहेर पडावं. विनाकारण शॉपिंगला कुठे मैत्रिणीकडे किंवा कोणाकडे असं जाणं टाळावं. समारंभाला कुठे जाणं टाळावं. खूप काळजी घेऊन, खूप अति जाणं आवश्यक असेल तर खूप काळजी घेऊन, मास्क लावून, वारंवार हात धुण्याची काळजी घेऊनच हे सगळे कार्यक्रम आपण आता अटेंड केले पाहिजे किंवा नाही केले तरी फार चांगलं. आता या कोरोना विषयामुळे एक लक्षात आलं आपल्या की आपली भारतीय संस्कृती किती थोर आहे, किती महान आहे. आजच्या पेपरला तुम्ही जर वाचलं तर या योगाचा प्रसार जगभरात किती झाला, किती लोकांनी युट्यूबद्वारे म्हणा किंवा वेबिनारद्वारे किती लोकांनी क्लास केलेत, लोकांनी योगा शिकला, हे आजच्या संख्येवरूनच आपल्याला लक्षात येतं. लोक योगाकडे खूप आकृष्ट झालेत. एकदम आता रोगप्रतिकारशक्ती वाढवावी असं सगळ्यांना वाटायला लागलं. त्यामुळे आता आपली भारतीय संस्कृती किती थोर आहे याची प्रचिती आपल्याला या कोरोनाने आणून दिली. वसुदैव कुटुंबकम ही मांडणारी आपली ही संस्कृती आहे. आता मी शेवटाकडे येते, समारोपाकडे येते. स्वतःची योग्य अशी जीवनशैली निवडा, त्याला प्राधान्य द्या, स्वस्थपणे जीवन जगा. लाईफ तुमच्या हातात आहे, स्टाईल तुमच्या वृत्तीत आहे. त्यामुळं योग्य लाईफस्टाईल निवडा आणि निरोगी राहा, आनंदी राहा, उत्साही रहा. संगच्छध्वं संवदध्वं समओ मनांसी जानतां. शुभम भवतु. धन्यवाद.